झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दापोरा दापोरी परिसरातील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका। रेल्वे मार्गात जाणाऱ्या जमिनीच्या योग्य मोबदल्याची मागणी। प्रसंगी जीव देऊ पण जमीन देणार नाही, शेतकरी ठाम। धुळे जिल्ह्यात नरडाणा बोरविहीर दरम्यान रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे। मात्र या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास स्पष्ट नकार देण्याची भूमिका घेतली आहे। प्रांताधिकारी रोहन कुवर यांनीही शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र आमच्यावर अन्याय झाल्यास प्रसंगी जीव देऊ पण जमीन देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। मुळात भूसंपादन करताना अनेक त्रुटी असून चुकीची मोजणी झाली आहे। हेक्टरी मोबदला न देता तो चौरस मीटर मध्ये मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। बागायती आणि कोरडवाहू जमिनींना त्यांच्या दर्जेनुसार मोबदला देण्यात यावा। उच्च प्रतीच्या जमिनींकडे दुर्लक्ष करण्यात येते। शिवाय समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्यात आला, मग आमच्यावरच अन्याय का, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। त्यातल्या त्यात महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या वरखेडी, पिंपरी, बाळापूर सारख्या भागात तर कमी दर लावण्यात आल्याचा आरोप आहे। आम्ही रेल्वे मार्गासाठी जमिनी देऊनही अन्याय होणार असेल तर जमीन न देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। जयेश चौधरी, मी पिंपरी येथील शेतकरी असून नरडाणा बोरी रेल्वे मार्गामध्ये माझी शेती भूसंपादनात संपादित झालेली असून आम्हाला अतिशय कवडीमोल भाव देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 कोटी रुपये पर एकरी भाव असून आम्हाला अतिशय 4-5 लाख रुपये एकरी भाव देण्यात आलेला आहे। तरी जोपर्यंत आम्हाला योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जमिनीचा ताबा देणार नाही। प्रशासनाकडून वारंवार शेतकऱ्यांना धमकी देण्यात येत आहे की जर तुम्ही जमिनीचा ताबा दिला नाही तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुमचा जामीन होणार नाही। आम्ही प्रशासनाच्या या धमक्यांना अजिबात भीक घालत नाही। आम्ही कुठल्याही प्रकारची भीक प्रशासनाकडे मागत नाहीये। जोपर्यंत आम्हाला जमिनीचा योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही जमिनीचा ताबा देणार नाही। वेळ पडली तर आम्ही जीव द्यायला पण तयार आहोत। या आंदोलनात रेल्वे संघर्ष समितीचे जयेश चौधरी, अनिल पाटील, सरपंच प्रताप पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, प्रल्हाद पाटील, शांतुभाई पटेल यांच्यासह भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांचा सहभाग आहे। झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा।